ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन या पक्षाच्या अध्यक्ष नाते आज मी हुतात्मा स्मृती मंदिरात आलो होतो. आज सोलापूर महानगरपालिका आरक्षण सोहळ्यात पार पडला. काही ठिकाणी शंका पण निर्माण होते आणि काही ठिकाणी चांगलं पण झालेलं आहे. परंतु मला आज असं शंका येते की सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक पार पडते की नाही, अशा पद्धतीने आज आरक्षण झालेलं आहे. परंतु हा इलेक्शन पुढं पण ढकलू शकतो असं काही लोकांनी कोर्टात जर गेलं तर मला शंकाच वाटते का शासनानेच हा काय तर प्लॅनिंग केलेलं आहे की निवडणूक होऊ नये म्हणून. परंतु ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिम जर निवडणूकच पार पडली तर आम्ही साधारणतः 42 सीट लढू आणि सोलापूर महानगरपालिका सत्ता आमची येईल असं मला वाटतं आहे. परंतु सोलापूर जनतेला आवाहन करतो, ज्या पद्धतीने तिने विश्वास ठेवून भाजपला सहकार्य केले, भाजपला सत्ता दिली, परंतु भाजपाने कुठलाही विकास सोलापूरचा केलेला नाही. आज सोलापूरची परिस्थिती अशी बिकट करून ठेवली तिने. रस्ते नाहीत, ड्रेनेजची सुविधा नाही, लाईटची सुविधा नाही, पाण्या वेळेवर मिळत नाही, अशा अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. पण जनतेला मी आवाहन करतो, एकदा ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमांना सहकार्य करावं आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना उमेदवार देणार आहेत. तर आपल्याला आवाहन करतो, एकदा आमचा महापौर झाला तर सोलापूर महानगरपालिकेचं काय आपलं ठेवेल. सध्या प्रभागाचं आरक्षण कसं पडलं तुमचं काय? आरक्षण ज्या पद्धतीने झालं त्या पद्धतीने झालं. काही महिला ओबीसी झालं आहे, काही ठिकाणी SC पुरुष झालं आहे, काही ठिकाणी असं झालेलं आहे. परंतु त्या पद्धतीने आमच्याकडे उमेदवार तयार आहेत. परंतु एक 2-3 ठिकाणी संभ्रम निर्माण होतं आहे. आता पूर्ण यादी, शासनाची यादी, त्यांच्या सही शिक्क्यात भार पडू दे, ते आम्ही बोलू काय बोलत होते. एमआयएमची कोणासोबत युती होणार का महापालिका निवडणुकीत? 15 तारखेला गेल्या मीटिंग झाली औरंगाबाद येथे. त्या मीटिंगमध्ये ठरण्यात आलं की इम्तियाज जलील साहेबांनी सांगितले की स्थानिक लेवलवर तुम्हाला जे सन्मानपूर्वक वागणूक देत असेल, भाजपला जे थांबवत आहे पक्ष, त्याच्याबरोबर आम्ही युती करण्यास तयार आहे.